भारतीय जनता पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारा हा पक्ष असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अव्वल ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी कर्जत येथे केले. माजी आमदार सुरेश लाड समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शेळके मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंडे, उपाध्यक्ष वसंत भोईर, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, शहराध्यक्ष विजय जिनगरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, माथेरान अध्यक्ष प्रवीण सकपाळ, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, नितीन कांदळगावकर, रणजित जैन, सागर शेळके, शर्वरी कांबळे उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की सुरेश लाड एक विश्वासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी काम केले असल्याचे प्रतिपादन. तसेच मुंबई आपल्याला जवळ आणण्यासाठी शिवडी न्हावा 23 किलोमीटरचा रस्ता समुद्रातून केला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या असे निमंत्रणही त्यांनी दिले. हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. माननीय भाऊंनी आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या
त्यांच्या काही निवडक सहकार्यांसह नागपूर येथे प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आपण कर्जतमध्ये एक चांगला कार्यक्रम घ्यावा याच्यासाठी म्हणून तयारी केली आणि त्याच्यानंतर आत्ताचा हा कार्यक्रम हा आता पूर्ण हॉल भरलेला आहे, उभं राहायला जागा नाहीये, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि याच्या प्रकारचे असेच मेळावे याच्या पुढे कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला घ्यायचे आहे। येणारी लोकसभा निवडणूक आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण देशभरामध्ये 400च्या अधिक खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि 400च्या पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचे आहे। त्यावेळेला आपला मावळ लोकसभेतला खासदार सुद्धा आपल्याला अधिकाधिक संख्येने अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणायचा आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा वाटा हा अत्यंत सिंहाचा असणार आहे। आपल्याला त्याच्यासाठी पार्टीने सांगितले 100% भाजप, प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आळीमध्ये, प्रत्येक पाड्यावर भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम, भारतीय जनता पार्टीचं काम हे अधिकाधिक सक्षम व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून पक्ष तर अनेक कार्यक्रम देतोच आहे, पण आपण सुद्धा याच्या पुढच्या कालावधीमध्ये अत्यंत सक्रियतेने काम करून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आपल्याला नेतृत्व जे लाभलेलं आहे माननीय चव्हाण साहेब, तुम्ही बघत असाल तर माननीय गडकरी साहेबांच्या नंतर रस्त्यांच्या विषयी अधिकाधिक महाराष्ट्रामध्ये गती पुढे आणली असेल तर ती चव्हाण साहेबांनी आणलेली आहे। पीडब्ल्यूडीचं खातं मिळाल्यानंतर आपल्या कोकणातच नाही, चव्हाण साहेब एक तर कोकणातले नेते तर आहेतच, ते गेली अनेक वर्ष त्यांनी स्वतःची सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी कोकणाच्या नागरिकांनी त्यांचं कोकणाचं नेतृत्व म्हणून मान्यच केलेलं आहे, पण त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आल्यानंतर त्यांनी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सगळ्या ठिकाणचे रस्त्यांची कामं एकदम मोठ्या पद्धतीने केलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं नेतृत्व, चव्हाण साहेबांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष केले, भाऊंच्या बरोबरीने हजारो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तुमचं एकाही कार्यकर्ते पक्ष प्रवेश केलेला कार्यकर्ते निराश होणार नाही, या सगळ्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जोमाने काम करायचं आहे। मित्रांनो, आजचा हा जो दिवस आहे हा रायगडच्या राजकारणाला, प्रस्तावितांच्या राजकारणाला धक्का देणारा आजचा हा दिवस आहे। भाऊ या ठिकाणी आलेले आहेतच, पण भाऊंसोबत कोण जाणार, कोण राहणार याचे वेगवेगळे अडचणी बांधणाऱ्या मंडळींना आज या ठिकाणी धक्का देत आम्ही आमच्या माणसासोबत त्यांना या ठिकाणी त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी राहू अशा पद्धतीनं तुम्ही आम्ही मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर भाऊंना आम्ही लहानपणापासून म्हणतो, भाऊ आमच्या वाकूळचे सोयरे, आता तुम्ही भाऊ म्हणता म्हणून मी त्यांना भाऊ म्हणतो, मी त्यांना लहानपणापासून काका बघायचो। मोहनबाई सोबत, माझ्या वडिलांसोबत अनेक वेळा मी त्याला पाहायचो, पण आता परिस्थिती अशी झाली की वयामध्ये फरक असला तरी त्यांच्या डोक्यावर एकही पांढरा केस नाही आणि माझ्या डोक्यावर पांढऱ्या केसाशिवाय काही नाही। मी आता त्यांना भाऊ या ठिकाणी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, पण लहानपणापासून अत्यंत सात्विक वृत्तीचा राजकारणी म्हणून आम्ही सर्व मंडळी भाऊंकडे या ठिकाणी पाहत आलेलो आहोत। 2019च्या आसपास ज्या युद्धात आल्या त्या युद्धांमध्ये ज्यांना ज्यांना ठेचा लागल्या त्यापैकी एक हे माझे काका आणि मी त्यांचा पुतण्या। आम्ही एकत्र बसायचो लॉबीच्या बाहेर, आम्हाला एकत्र बघून काही मंडळींच्या भोया त्या ठिकाणी उंचावायच्या, कोणाच्या काकांच्या व्हायच्या। आम्ही त्यांना त्यावेळी सांगायचो की आम्ही सोयरे आहोत, आम्ही काका वगैरे आहोत, पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, राजकारणामध्ये काही काळ चांगल्या वृत्तीला फसवता येतं, परंतु चांगल्या वृत्तीच्या मागे तेवढ्या चांगल्या वृत्तीचे कार्यकर्ते ज्यावेळी उभे असतात तेव्हा फसवणं हे फार काळ लागतं। आणि म्हणून मी आज तुम्हा सर्व मंडळींचं या ठिकाणी स्वागत करेन
आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही वाढताना पाहायला मिळते आहे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये जी पार्टी आता एक नंबरची पार्टी आहे त्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आज प्रवेश करताय, तुमचं सगळ्यांचं सुद्धा मी यासाठीच मनापासून अभिनंदन करतो. ते म्हणालो मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की एक काळ असा होता की माननीय विक्रांतजी या व्यासपीठावरती आहेत, त्यांचे वडील बाळासाहेब पाटीलजी या जिल्ह्याचे माझे अध्यक्ष राहिले होते आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलंय ते व्यासपीठावरती काही सहकारी आहेत की ज्यांनी अनेक वर्ष स्थापनेपासून काम केलेली मंडळी आहे. त्या साऱ्या मंडळींना या देशामध्ये भारतीय जनता पार्टी इतकी वाढू शकेल का याची कल्पना नव्हती. कोणी म्हणत होते या जिल्ह्यात जाऊ शकत नाही. आता जसं धैर्यशील दादा बोलले तसं या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आता बनलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेले, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले, अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले सारी मंडळी या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी जे काम करतात, ज्या पद्धतीनं काम करतायत त्याच्यावरती विश्वास ठेवून ते आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जोडले जात आहेत. आणि म्हणून जो माझ्या आधी सांगितलं गेलंय वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणल्या आणि त्या योजना सर्वसामान्य माणसांना आपल्याच्या वाटायला लागल्या. आमच्यासाठी काही योजना आल्या त्या योजना त्याच्या आधीपर्यंत कधीच नव्हत्या आणि पंतप्रधान स्वतः सांगतात, तुम्ही कधीतरी त्यांचा मन की बात कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो, परवा झाला, तुम्ही जर ऐकलात काल झाला तर तुम्ही जो ऐकलात तर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश एक 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 पायरी चढत चाललेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी सुद्धा या देशामध्ये अनेक योजना आल्या आणि कधी त्या या ठिकाणी कालबाह्य झाल्या समजलं नाही. पण नरेंद्र मोदींचं नेतृत्व असं होतं की या देशामधल्या सर्वसामान्य जनतेसाठी कुठली योजना आवश्यक आहे हे त्यांच्या मनाला विश्वास पडला की ती योजना यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे झोकून द्यायचं. म्हणजे चव्हाणसाहेब आता या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आहेत, 2014 ते 19 मध्ये राज्यमंत्री होते. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेला केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, भाऊ आपल्याकडे आता घराघरांमध्ये शौचालय झाली, पण जेव्हा गावांमध्ये नव्यानं शौचालय बांधली होती आणि सांगितलं होतं उघड्यावर शौचालय जायचं नाही, सार्वजनिक शौचालयांमध्ये जा, सगळ्यांना आवाहन केलं, मंत्र्यांना जिल्हे लावून दिले की प्रत्येकाने एकेका जिल्ह्यात जा, त्या जिल्ह्यांमध्ये गावं ठरवा, त्या गावांमध्ये टॉयलेट मध्ये जा आणि ते टॉयलेट तपासून बघा वापर होतोय की नाही, काय अडचणी आहेत का. त्याचप्रमाणे अशा अनेक योजना मी तुम्हाला सांगू शकतो. या सगळ्या योजना अशा पद्धतीने यशस्वी कशा झाल्या तर मोदीजींचा या ठिकाणी विश्वास आहे की ही योजना जनतेच्या भल्यासाठी आहे आणि ती जर जनतेच्या भल्यासाठी आहे तर ती प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून आपण आता पाहू शकू की आता विकसित भारत संकल्प यात्रा ही यात्रा आता आपल्या कर्जत तालुक्यामध्ये सर्वत्र आली आणि खालापूर तालुक्यामध्ये होती. रायगड जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावागावापर्यंत यात्रा पोहोचते आणि केंद्र सरकारच्या योजनांचे काय काय फायदे आहेत ते आता तुमच्या माझ्यापर्यंत घराघरापर्यंत येत आहेत, आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत जात आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं या प्रत्येक गावामधल्या प्रत्येक नागरिकांचं भलं झालं पाहिजे. सबका साथ सबका विकास हे सूत्र कागदावरती राहता कामा नये, प्रत्यक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून ते जर प्रत्यक्षात यायचं असेल तर केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अशा पद्धतीनं कार्यक्रम चाललाय तो त्या ठिकाणी शायनिंग मारायला जाणार नाही, तर त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत होतोय की नाही हे तपासून बघणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही शाळा जे जे अंगावरती घालणार आहे ते भाजपचे पदाधिकारी आणि ते भाजपचे पुढारी बनणार नाही, तर ते भाजपचे कार्यकर्ते बनतील आणि आपापल्या गावातल्या, आपापल्या गल्लीतल्या, आपापल्या आळीतल्या प्रत्येक माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ कसा मिळेल हे आपण सगळे मिळून पाहणार आहोत. आपण मोदी साहेबांनी स्वीकारलेलं धोरण, त्यांनी घेतलेल्या योजना त्यांची अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली. सर्वसामान्य माणसाला त्या योजनांचा लाभ निश्चितपणे झालेला आहे.
चव्हाण साहेबांच्या पालकमंत्री पदाच्या कालखंडामध्ये अनेक कामं आपण मंजूर केली. ती कामं आता होत आहेत, काही पूर्णत्वाकडे जात आहेत. ती होत असताना, तालुक्याचा विकास होत असताना अजूनही काही कामांची आवश्यकता आहे. माझ्या आपल्याला मतदारसंघाच्या वतीनं विनंती राहणार आहे, आम्हा कार्यकर्त्यांना कुठलंही पद नको, कुठल्याही पदाच्या अपेक्षेनं आम्ही आलेलो नाही. तर होत असलेल्या विकासाबरोबर अधिक विकास होणं आणि सर्वांगीण विकास होणं ही अतिशय गरज ठरलेली आहे. पनवेल कर्जतमध्ये फारसं काही अंतर राहिलेलं नाही. मुंबई पुण्याच्या मध्यावरती असणारं कर्जत खालापूरचं हे स्थान एक वेगळ्या अर्थानं ओळखलं जातं. कर्जत तालुका पर्यावरण मुक्त म्हणून याकडे पाहिलं जातं. खालापूरमध्ये होत असलेलं औद्योगिकरण, त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या ह्याही सोडवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कर्जत तालुक्यामध्ये गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. एने मार्गेचा आपला झोन असल्यानं मोठ्या प्रकारचे प्रकल्प येत असताना त्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे. मोठमोठे बिल्डर येतात, एक ठिकाणी 1000-1500 फ्लॅट ते बांधताय, पण त्याचा प्रश्न निर्माण होत आहे की यांना आम्ही पाणी कुठं देणार, त्यांचं सांडपाणी कुठं जाणार, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि असणारं आमचं गावात तालुक्यातलं पेज नदीचं पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी आहे, निर्मळ पाणी आहे. ती खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची गंगा आहे, ती प्रदूषित होती. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कुठेतरी नदी शुद्धीकरणाचे प्रकल्प मग अगदी खांडकापासून जर का सुरुवात केली तर आपल्या या शेवटच्या तालुक्याच्या टोकापर्यंत आपल्याला ते करावं लागणार आहे. ते करणं गरजेचं आहे. मग शेलू गावापासून आपल्या तालुक्याची सुरुवात होते. मोठ्या संख्येनं पलीकडची लोकवस्ती वाढलेली आहे. त्या ठिकाणी रेल्वेला ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे. दामोदरवरनं नेरळकडे येणाऱ्या फाटकाजवळ एक ओव्हरब्रिज होणं गरजेचं आहे. आंबिवली जवळ जे गेट आहे त्या ठिकाणी जर का आपण एक गेट जर ओव्हरब्रिज घेतला तर त्यामधला नेरळमध्ये होणारी जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल. वाहनांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकांना त्रास सुरू झालेला आहे, होऊ लागलेला आहे. मग तशाच प्रकारचं भेपुरीकडे जाणार असेल, कर्जतकडनं आणि गुडघ्याकडनं पलीकडे पूर्वेला जोडणारा पूल असायला पाहिजे. पळंदरीकडे जर का पूल झाला, रेल्वे ओव्हरब्रिज झाला, तर खांडपे विभागातला, गोंदिवडे विभागातला माणूस खोपोलीकडे जात असताना त्याला ते कर्जतला यावं लागतं. कर्जत मधल्या ट्रॅफिक जॅमला त्याला त्रास द्यावा लागतो, त्रास त्याला सहन करावा लागतो. तो त्रास त्याचा वाचू शकेल ही लोकांच्या दृष्टीनं महत्वाची कामं आहेत. मग कर्जत मधले भुयारी गटाराचं काम असेल, कर्जत मधलं नदी शुद्धीकरणाचं काम असेल, कर्जत मधलं भुयारी विजेची जोडणी असेल, त्या साऱ्या कामाला पुढल्या काळामध्ये आपल्याला न्याय द्यावा लागेल. आणि तो न्याय आपण देऊ शकताय अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही आपल्या पक्षामध्ये सहभागी झालेला आहोत. धैर्यशील दादा पेन अर्बन बँकेकरता आपण खूप प्रयत्न केले, आपण मोठं आंदोलन त्याकरता केलं, परंतु तो प्रश्न काही सुटू शकला नाही. प्रशांत दादांनी त्यांच्या असणाऱ्या बँकेला कुठेतरी न्याय देण्याचं काम केलं. कारण तुमची बँक, आपली बँक, त्याला 5 लाख रुपयापर्यंत ज्या ठेवी विमा इन्शुरन्स कंपनीकडनं सुरक्षित असतात त्यांचा लाभ झाल्यानं खूप लोकांना त्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे. धैर्यशील दादा, आपण आणि आपले सहकारी चव्हाण साहेबांच्या बरोबर बसा आणि तो प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावावा याच्याकरता फडणवीस साहेबांच्याकडे काही एक आपण फॉर्म्युला देऊन मग तो पंतप्रधान साहेबांकडे जर का आपण दिला तर जो 1 लाखापर्यंतच्या ठेवींना आता आपल्याकडे जी सुरक्षेची हमी आहे ती 5 लाखापर्यंतची जर मिळाली तर खूप मोठा लाभ आणि खूप मोठा रिलीफ आपल्या लोकांना मिळू
आणि एक गोष्ट मला असं वाटतं, सुरेश भाऊंसारखा एक चांगलं व्यक्तिमत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्याबरोबरच्या सर्व पुढील कार्यकर्त्यांबरोबर आज ज्या वेळेला सामील झाले, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजचा दिवस हा अत्यंत रायगड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा. मी बऱ्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामांमध्ये कुठेही काम करत असताना दोन गोष्टींचं नेहमीच भान ठेवलं. कार्यकर्ता कोणत्याही पक्षामधला, कोणत्याही राजकीय पक्षामधला जरी असला तरी तो कार्यकर्ता म्हणून, तो पदाधिकारी म्हणून, नेता म्हणून तो सामान्य माणसासाठीच काम करत असतो, जनसामान्यांसाठी काम करत असतो. त्याच्या काम करण्याच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या जरी असल्या तरी सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी तो नेहमीच झटत असतो. या कामांमध्ये त्याची भूमिका जी आहे कधीतरी कणखर असते, कधीतरी ताट असते, परंतु तो जे करत असतो तो जनसामान्यांसाठी करत असतो. त्यामुळे आपल्या कार्यपद्धतीमध्ये मी स्वतः कोणताही राजकीय नेता मी काम करत असताना दुखावला जाणार नाही याची मी नेहमीच दखल घेते. त्यामुळे आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो की राजकारणामध्ये दोन वेगवेगळ्या विचाराची असणारी माणसं जरी असली तरी सुद्धा सर्वच्या सर्व मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मित्रत्वाचं नातं, एक सामाजिक बांधिलकी ठेवण्याचं जे नातं ठेवलं जातं, त्यामुळे सहजपणे आपल्याला सर्वांना एक दुसऱ्याबद्दल त्याच्या सुखदुःखामध्ये एकत्र येतात. आज ज्यावेळेला आपण सर्वजण त्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने ज्यावेळेला एकत्र या ठिकाणी जमलो, त्यावेळेला सुरेश भाऊंबरोबर मी जेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर आपण काम करावं या भावनेने जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करत होतो तेव्हा बऱ्याच बैठका मी त्यांच्याबरोबर केल्या. आज मी हे जर सांगितलं नाही तर मला पुन्हा कधीतरी सांगण्याची ही वेळ येणार. त्यांना मी नेहमीच सांगायचा प्रयत्न केला असताना त्या व्यक्तीचा अभ्यास किती आहे, या मतदारसंघाचा अभ्यास किती आहे याची मला पूर्ण जाणून प्रत्येक बैठकीमध्ये लक्षात घेतलं. ते प्रत्येक वेळेला बैठकीमध्ये मी गेली अनेक वर्ष या भागामध्ये वेगवेगळ्या भागांमधलं असणारं ग्रामपंचायतीपासून इथपर्यंत नेतृत्व केलं आहे. तिथल्या असणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी अनेक आहेत. या सर्व अडचणी ज्या आहेत या समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी ज्या विचारधारेमध्ये काम केलंय सोपं नाही. मला झटकन तुमच्या विचारधारेबरोबर काम करणं तेवढं सोपं नाही. मला असं वाटतंय, मनात फार वाटतं की मला तुमच्याबरोबर काम करायला हवं वाटतंय, काळाची गरज आहे, परंतु मी ते सहजपणे करू शकणार नाही. माझं मन या सगळ्या गोष्टीला मानत नाही. मला काही विचार करावा लागेल. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळेला 5 वेळेला असं सातत्याने बसल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा तोच विचार, मी माझ्या स्वार्थासाठी येणं हे मला योग्य वाटतं. मला या मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलं. माझ्या सुखदुःखामध्ये काहीही अपेक्षा न करता जी मंडळी माझ्या बरोबर राहिली, मला त्यांच्याशी थोडंसं का होईना चर्चा करायला असं फार कमी लोक करतात. माझ्याही राजकारणामध्ये मी अनेक लोक पाहिले, तसं मी वयाने फार लहान आहे, परंतु एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि ते सुद्धा असं विचार करतं की जे सहजपणे निर्णय त्यांना घेता येऊ शकत होता, परंतु त्यांनी या सगळ्या विषयांमध्ये प्रत्येकापर्यंत जाऊन
प्रत्येकाला विचारतायत की मला नक्की काय करायला हवं, मी हा निर्णय घेतला तर तो योग्य का अयोग्य का, काय करायला हवं, अशा अनेक गोष्टी ते करत राहिले. थोडंसं मलाही वाटायला लागलं की हे निर्णय घेतील किंवा नाही घेतील मला माहीत नाही, परंतु हा माणूस किती साधा सात्विक, एवढा विचार करतो. राजकारणामध्ये असा विचार करणारी माणसं ही फार दुर्लभ असतात. तुम्ही सर्वजण फार भाग्यवान, तुम्ही सर्वजण खरंच भाग्यवान आहे की असा व्यक्ती तुमचं गेले अनेक वर्ष नेतृत्व करतो.